गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आता ब्लॉगला स्टार्ट करतोय. सूर्य आता अभ्यास करतो, तिचा अभ्यास झालेला आहे. तर आता जायचं आहे जार आणायला, कारण की आपल्याला एक जार लागतो घरी. आणि जे काम जे करतात ग्रॅनाइटचे तर त्यांना पण एक जार लागतो. तो दोन्ही जार आहेत आणि छोटा एक वाला जार आहे. तर तिन्ही जार घेऊन जाऊयात आपण आणि पाणी भरून घेऊन येऊयात. फटाफट जाऊयात. तर दोन आणि आता आलेल्या आहेत चटेवाली. तर चटेशी आपण आपल्या घरी कमेंट पडले थोडे, तर बघूया कसं आपल्याला रेटमध्ये बसतात का आणि कसं आहेत जे झाड वगैरे. बारकीने ती साईज आपण एक माणसाची बुद्धी ठीक आहे. ही भारी एक 7-8 माणसं होता फुल साईज सावली ही एक माणसाची बुद्धी खातं. काय मम्मी एवढी खतरनाक आहे. ह्यासाठी होत्या दोन त्या छोट्यावाल्या, तर ब्लॉगमध्ये पण दाखवत होते मी. तर ते म्हणत होते की हे ते 150 300 रुपयाला द्या. मम्मी डॅडमध्ये 100 रुपयाला द्या. आणि तो पण त्यानं लगेच ऐकलं. 100 2 दिल्या, 200 रुपयाला 2 दिल्या, 100 आणि ही चटई जी सगळ्यात मोठी आहे, म्हणजे पूल हितनं त्या तिथंपर्यंत मोठी चटई एकदम अशी लांबडी, माझ्या हाईटपेक्षा फुल उंच आहे. आता माझी हाईट एवढे मला माहीत नाही किती फूट आहे, पण ह्यापेक्षा अजून उंच, एवढी उंच आहे अजून एवढी. मग हे म्हणत होता की 600. आधी मला 700, पण मला 600. मग मी डायरेक्टमध्ये 200 देऊन टाका. ह्या 100 येते द्या, 200 द्या, 200 400 देणार, एवढंच पैसे आमच्याकडे म्हटली मम्मी. आणि तो म्हणाला नाही तर 500 द्या, 550 द्या, 450 द्या. मग तो मला 250 द्या. मग घेऊन टाकली मम्मीनं मस्तपैकी. म्हणजे तू म्हणतो 600 आणि मम्मी डायरेक्ट म्हणून टाकली 200 रुपयाला द्या. लास्ट फायनल काय खतरनाक बार्गेनिंग. मम्मी खतरनाक बार्गेनिंग करते. हे 150चं ज्याला 100ला आणि 700 म्हणत होता त्याचं, ह्याचं दिलं 250 रुपयाला चटई घेतलेली आहे आम्ही, एक मोठी आणि 2 छोट्या. कारण की 2-3 चट्या आहेत. पण आता नवीन घरात हॉलमध्ये बसायला हॉल आपला मोठा आहे ना, आता त्या मोठी चटी लागणार. ही मोठी चटी त्यात येऊन येईल आणि छोट्या कुठं ताणायला वगैरे झोपायला ना आजोबाला आणि आमच्या कधी पाहुण्याला वगैरे किंवा आम्हाला पण येऊ शकते. मग त्यामुळे घेऊन टाकलेल्या आहेत आणि घ्यायच्या पण होत्या. तुम्ही नारळ आणायला तर बघा, नारळ गावला आहे मस्तचा. नारळ पण लपून बसला गायच, वरच्यावर नव्हता गायच, खाली पडला आणि गेला वैरणीत लपून बसला होता. तर घेऊन आलेला आहे, जागा फटाफट घरी आणि ठेवून द्यायला पोत्या. तर आता मी आलेला डोंगरावर, काही मला दगड खाली भेटत नव्हते गोल. तर डोंगरावर बघा आणि हांडा घेऊन आलेला आहे. ही भरलेला आहे हांडा फुल दगडांनी. अजून कमी पडले तर अजून आणूया. हांडा उचलून घेऊन जायचा आहे. तर त्याला 2 हात उचलून गेला. त्यामुळे कॅमेरा ठेवणार आहे कशात फोन. तर त्याला घेऊन जाऊया आपण घरी आणि फुल वजन झालेलं आहे ते घेऊन जायला. आणि बघा एवढे सारे दगड आलेले आहेत आणि आता ही लाईन कंप्लीट होऊन जाईल एवढ्या दगडात. परत अजून ती लाईन अजून बाकी पुरी पडते. तर आता फटाफट ही लावून घेऊयात. आता त्याच्यापर्यंत एवढं डिस्टन्स बाकी आहे, तर फटाफट कंप्लीट करून घेऊयात. त्यात बघा रोड पण टच झालेला आहे. एक लाईन कंप्लीट झालेली आहे आपली. सेकंड लाईन सुरू करायची आहे. सेकंड लाईन सुरू करतोय मी या इथून, कारण की गवत काढून परत माती होईल, कचरा होईल. त्यामुळे इथून सुरू करूया. ह्या इथून असं करू मरे ह्या इथं पण जॉईन करूया. तर आता अजून एकदा दगड आणायचं लागते. त्यात फक्त हे बघा 4 दगड राहिले आहेत. आत्ता पण बघितलं तर फक्त 4 दगड राहिलेले आहेत. आता अजून लागतील. आणि हांडा पण मी ठेवलेला आहे सावलीत, कारण की उन्हानं खूप गरम होतं आणि तिथं बी गरम होणार आहे दगड भरताना. तर आता ह्याला घेऊन जाव्यात आणि परत आणि दगड आणि परत ना लोक चेक करा. आता एका लाईनचं कसं आलं आहे आणि 2 लाईनचं एकदम असं एका फ्रेममध्ये घेतलं किती एकदम मस्त दिसेल. तर फटाफट त्याला जाऊया. आता सोडलेलं आहे गोरांना पाणी पाजायला आहे बघा. 2 पित आहेत आणि आता मम्मी सोडून आणते. आणि आज मी 2 कप चहा पिलेला आहे. एक ब्लॅक टी, मिल्क टी, म्हणजे जे वर्कर आहेत ना त्यांना आम्ही 2 कप चहा केला. पण ते एक जण पेट नव्हते तर 1 कपने पिऊन टाकला. 1 कप त्यांना दिला. पण दुसऱ्या सरबत दिलेला आहे दुसऱ्या वर्करला. तर ते पण झालं आहे. तर आता आपण गुरं पाणी पाजूया फटाफट. एकदम 4 आणलेले आहेत आपला ब्रँड. आता फटाफट सगळे पाजूया आणि त्याच्या जागेला बांधून देऊयात. काय फटाफट 2 मिनटात झालेला आहे. पॅक बन आहे, कारण की सगळी गुरं सकाळी पाणी पितात. संध्याकाळी दुपारी ऊन असतं, संध्याकाळी पे सोडून सकाळी पाणी पितात उद्या. उद्या सकाळी बघा आता एवढं खाली झालेलं आहे, ही एवढं खाली झालेलं आहे आणि ते पण थोडं खाली झालेलं आहे. मी सकाळी फुल खाली जातो. सकाळी फुल इथंपर्यंत येतं, ही इथं पण येतं आणि ते बाकी पुरं खाली होऊन जातं मोटर चालू करून. पण संध्याकाळी कोणच पित नाही. संध्याकाळी थोडं एवढं पितात पाणी, सकाळी जास्त पितात. तर आता चक्कीत भरण्यासाठी बादली ह्या जागी आपल्या इथं पोत आहे भरल्याचं. ह्या परत भरडा आहे, त्यातनं घेऊया. इथं वाडगा आहे, त्या वाडग्यानं भरूया ह्यात भरून टाकूया आणि इथं घेऊन जाऊया गुरांना खायसाठी चिंदीसोबत, म्हणजे त्यांचा नाश्ता. आणि गॅस बघा सीताफळ किती मोठे मोठे झालेले आहेत. ह्या इथं पण बघू शकता. आणि ह्या इकडे पण वर पण आहेत.
आणि या इकडे पण आता ह्या काही लावलेला आहे. अजून ही दोन राहत आहेत. बाकी सगळ्यांना तो झालेला आहे. आणि मम्मी ह्याने वैरण पण टाकते, सोबत वैरण पण खाता येते सगळे. तर आता नवीन घरात आणि बघा ही फुल एवढी खतरनाकची दोन्हीकडं स्मूथ केलेलं आहे, कारण की दोन्ही पण हे वर येणार आहे. तर हे पण त्यात बसवलेली आहे, हे ग्रँड बसवलं आहे, इथं पण ग्रँड बसवलेलं आहे. सिमेंट पण वाळून गेलेलं आहे. आणि बघा इथं पण लावलेलं आहे, ह्या इथं पण बघा. आणि हे थोडंसं म्हणजे इथं डोअर क्लोज होणार ना, तिथं डोअर येत नाही आहे, त्यामुळे ह्या इथे डोअर असं क्लोज होणार. त्यामुळे ह्यात असं केलेलं आहे, हे वर परत नावाने केलेलं आहे. आणि इथं ग्लूनं चिटकोंब टाकलेलं आहे, कारण की हलू नये म्हणून. आणि ह्याचं पण पॅक केलेलं आहे, हे पण सिमेंट वाळलं. ही शक्यतो काल केलेलं आहे, ही आज लावलेलं आहे. हे पण पुरं सिमेंट वाळून गेलेलं आहे. आणि वरनं पण सगळे केलेलं आहे. इकडे बाथरूममध्ये पण बघू शकता डोअरसाठी इकडे पण सेम टेक्निक वापरलेली आहे, या इकडे पण. आणि एकदम असं मस्त वाटाले. आणि ह्या बाथरूममध्ये पण बघू शकता तुम्ही, इकडे पण सेम तसं केलेलं आहे मस्तपैकी. आणि इथं असं येणार काय म्हणताना होल येणार कडी लावण्यासाठी. परत ना ह्या अजून ह्या बेडरूमचं अजून केलं नाही, त्या बेडरूम झालं आहे. हे आपलं हॉलमधनं एंट्री त्याचं झालेलं आहे, ह्याचं नाही केलेलं अजून. आणि ह्या खिडकीचं वरचं बसवलेलं नाही आहे. आणि आपली ह्याची पण हॉलची पण खिडकी नाही बसवलेली आहे. पण बऱ्यापैकी काम झालेलं आहे आज मस्तपैकी. बघून मस्त वाटतं एकदम असं खतरनाक. एवढंच हे बघा, हे दोन्ही पण हे प्लेन आहे पुरंसं, आणि हे असं एक वर एक खाली असं मस्तपैकी. हे पण मस्त दिसतंय खतरनाक. आणि ह्या दोन्ही खिडक्या तर काल झाल्या त्या दाखवलेल्या. आणि आज नवीन पण हे केलेले आहेत, नवीन चौकटीसाठी नवीन ती ग्लू लावून, हे ते दोन ग्लू आहेत त्यावर लावून वावर टाकलेली आहे. आणि काय जे काम करतात ना त्यांनी काय केलं माहिती आहे का, म्हणजे मिस्त्री ग्रॅनाईटचे, त्यांनी बघा ते जे प्लायवूड होता ना, हां बॉक्स होता ना बॉक्स, तर तो फाटून ह्या परशीचा बघा. म्हणजे मागणं असं होतं ना, तर मागणं निघून पाणी पडून मारताना घराला तर निघून गेलं तर ते. आणि पुढचं त्यांनी फाडून टाकलेलं आहे. डिझाईन असे बघा फाडून टाकले, त्यांनी झोपाय घेतलं तुम्हाला दाखवतो ते पण. हे बघा डिझाईन असे व्हाईट पूल टाईल आहे स्मूथ, आणि त्याच्यावर अशी ब्लॅक डिझाईन आहे एकदम अशी टाईल आहे. आता हळूच ठेवून देऊया त्याला. आणि ह्याचं कोणाच पडलेलं आहे, तर हे पण लावून देऊया इथं. आणि ते लावून दिलेलं आहे. आता आत बघूयात, आत आम्हाला दाखवतो. ही चापडी आहे, घ्यायचं बघा इथं त्यांनी झोपायला घेतलेलं. तर झोपले होते, म्हणजे लय उशीर झोपत नाही ते, जेवण करतात आणि अर्धा तास झोपतात आणि परत कामाला सुरुवात करतात. पण त्यांनी लय लवकर पहिली तीन वकर आले ते, काल 2 आणि आज 2 वकर आणि फटाफट काम करून टाकलं. तर जायचं आहे गावातून सामान आणायला, तर गाडी नाही आहे घरी, तर बघा पप्पा घेऊन गेलेत. तर सायकल आहे आपल्याकडे, सायकलवर जाऊया. सायकलमध्ये हवा थोडीशी कमी आहे, सायकल हवा मारूया आणि घेऊन सामान आपण गावातनं. तुम्हाला हे सांगायला राहिलं होतं, ही जी बाबाबोलीची गोळी पेंड्याची पोती आहेत ते 20 आली, तर 20 पोती आलेली आहेत तुम्हाला सांगायला राहिलं होतं. आणि आज टाकीचं पाणी पण खाली गेलं होतं, पण काय झालं माहिती का, टाकीचं पाणी खाली गेलेलं आहे. मला तसं काढायचं नव्हतं, बादली बघितलं मी, तर काढत बादली पोचत नव्हती, त्यामुळे पाणी काढू शकलं नाही. आता उद्या बघायला लागलं मग कसं काढायचं ते. थोडं उंच काय ते घ्यायचं टूल वगैरे घेऊन मग आत बाजी टाकून काढलं लागणार हळूहळू पाणी. आणि ते पण आपण झाडून टाकूया, कारण की पाणी वेस्ट जाणार नाही, झाडांना पाणी होऊन जाईल. आणि दगड पण आणायला जाणार होतो, पण नाही गेलो, तर ते पण उद्या आणूया. आणि संस्कृती मला असं होते, दगड पण उद्या आणायला जाऊया आपण. आज बाजारला एवढी. आणि हे बघा ह्याला सोडलेलं आहे मोकळं, ह्याला पण थोड्या वेळानं बाकडे टाकून बांधून गावलं याला. आणि काहीच इथं दिवसभर बाहेर असतं, रात्रभर बाहेर असतं मस्तपैकी, एकदम शांत आहे. आता बसल्या गपचूप दूध पिवाला असेल, तो थोड्या वेळ टाकतील आहे, झोपतात थोडा वेळ, इथं झोपते म्हणजे थोडा बसते पण निघून जात आहे. तर आता काय जेवण वगैरे पण झालेलं आहे. आणि मग मम्मी पप्पा गेले आहेत काय ते कामाला मिळत बाहेर. तर आम्ही आता मी संस्कृती आजोबा आजींटाने आम्ही 5 जणच आहे, मम्मी पप्पा गेले आहेत. तर आजच्या बोलतो बस एवढंच. तुम्हाला ब्लॉग लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.